शासनाने यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय घेतलाय। या निर्णयावर राज्यभरातून शिक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसतायत। काही शिक्षकांनी या निर्णयाचं स्वागत केलं तर काहींनी विद्यार्थ्यांच्या भाषिक प्रगतीसाठी स्थानिक भाषांचा आग्रह धरलाय। या संदर्भात हिंगोली जिल्ह्यातील शिक्षकांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। आपण ऐकूया। शासनाने यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून पहिलीपासून जे आहे ते हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे। नेमकं शिक्षकांना या निर्णयाबद्दल काय वाटतं आपल्यासोबत शिक्षक आहेत, त्याच्याकडून जाणून घ्यात। मला सांगा सर्वप्रथम सर, शासनाच्या निर्णयाबद्दल आपल्याला काय वाटतं? हिंदी ही राष्ट्रीय भाषा आहे आणि सीबीएसई पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लागू करायचं शासनाचं धोरण आहे। या सीबीएसई पॅटर्नचे पुढच्या वर्गासाठी चांगले उपयोग आहेत आणि एकूणच राष्ट्रीय पातळीवर आपले विद्यार्थी कुठे कमी पडू नयेत ही त्याच्या पाठीमागची भूमिका आहे। ज्या विद्यार्थ्यांचा 10वीला हिंदी असत नाही अशा विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवेमध्ये जात असताना परत एकदा हिंदीची परीक्षा द्यावी लागते, हे वास्तव आहे। आणि म्हणून ही भाषा जर पहिलीपासूनच शिकवल्या जात असेल तर ती स्वागतार्ह म्हणाव्या पाहिजे। बऱ्याच विद्यार्थ्यांना किंवा 8वी 9वी पर्यंत आलेल्या विद्यार्थ्यांना धड मराठी सुद्धा वाचता येत नाही, ही वस्तुस्थिती आहे। आणि त्यामुळं आपण जर त्या बालमनावर अशा भाषा लादत गेलो तर त्यांना कमीत कमी आपल्याला तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर शिक्षक हे उपलब्ध करून देणं गरजेचं आहे। शासनानं अगोदर त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे। प्राथमिक जे शिक्षक असतात त्यांचं मूळ शिक्षण मराठी शाळेत झालेलं आहे, त्यांना हिंदी ही जर भाषा शिकवायचं तर त्यांनाही एक अडचण येणार आहे आणि म्हणून त्यांनाही प्रशिक्षित करणं हा सुद्धा एक फार मोठं आव्हान शासनासमोर असेल। प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतून झालं पाहिजे आणि मातृभाषेतून विद्यार्थी हा घडत असतो, कारण त्याच्या घरातलं वातावरण कसं आहे त्याच्यानुसार। आणि आज जो हिंदी विषय आणलेला आहे, कारण हिंदी, इंग्रजी आणि मराठी या 3 भाषाचा जर त्याच्यावर जर बर्धन आलं तर विद्यार्थी सामाजिक शास्त्र असा विषय हा दुर्लक्ष होतो। नुसते विषय आणून दिले आणि मनुष्यबळ जर तेवढं पुरवलं नाही तर कोणताही एक विषय हा शिकवला जाणार नाही, एवढं मत। तर आपण बघितलं हे हिंगोली संपूर्ण शिक्षक आहेत जे पहिलीपासून आता हिंदी भाषा शिकवण्याचा निर्णय घेतला आहे। तर एकीकडे स्वागत केलं, दुसरीकडे शिक्षकांनी आज चिंता व्यक्त केल्याचं पाहायला मिळते। कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।